आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या स्वागतासाठी बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब. मात्र भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंचा बॅनरवर फोटो. छगन भुजबळांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी घेतली कोकाटेंची भेट. माणिकराव शिंदे हे येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढले होते, तर सरकार येऊन सुद्धा भुजबळ सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान, शिंदेंचा टोला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नाशिकमध्ये. मंत्री अतुल सावेंचं तुला करत कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. तर अतुल सावेंना ओबीसी कल्याण, दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा खातं. साताऱ्याच्या शिरवळमध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं सुद्धा स्वागत. 30 फुटांचा हार घालत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. उदय सामंतांचं सुद्धा रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत हे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात ढोल ताशाच्या गजरात फुलांचा वर्षाव करत स्वागत. कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी घेतलं संत गजानन महाराजांचं दर्शन. फुंडकर मंत्री झाल्यावर प्रथमच जिल्ह्यामध्ये, तर पार्टी जो आदेश देईल ते काम करणार. पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर त्यांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदासंदर्भात पक्ष आणि वरिष्ठ ठरवतील ते मान्य. मंत्री संजय सावकार यांची प्रतिक्रिया. तर सावकारे यांनी सहकुटुंब शेगावात संत गजानन महाराजांचं घेतलं दर्शन. मंत्री भरत गोगावलेंचंही रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये गोगावलेंचं जंगी स्वागत करत आनंदोत्सव साजरा. महाड मतदारसंघाला 20 वर्षांनंतर मंत्रिपद. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं यवतमाळ शहरात जंगी स्वागत. शनी मंदिर चौकामध्ये उईकेंचं लाडू तुळा करत रॅली दरम्यान चौकात स्वागत. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांचंही यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत. शहरातील नेताजी चौकामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नाईकांचं स्वागत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं खेड दापोली मतदारसंघात जंगी स्वागत. तर कदम यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी. मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्गमध्ये. कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांचं जंगी स्वागत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचंही पुणे विमानतळावर स्वागत. कार्यकर्ते आणि कुटुंबियांकडून माधुरी मिसाळ यांचं जल्लोषात स्वागत. माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची लॉटरी. पालकमंत्रीपदाचं देखील लवकरात लवकर वाटप होईल. संघटना जे सांगेल ते मान्य असेल. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. मंत्री बाबासाहेब पाटील हे अहमदपुरातील सत्कार समारंभामध्ये भाऊक. तर मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बाबासाहेब पाटील हे पहिल्यांदाच मतदारसंघात. माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं जाहीर झाल्यानंतर कोकाटे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू. माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सीमा कोकाटे भाऊक. शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवला. तर संजय शिरसाट यांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता निशाणा. तुळजापूरच्या शेतकरी मारहाण प्रकरणाची आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून दखल. अधिवेशनातनं परतल्यानंतर आमदारांकडून आंदोलनस्थळी पीडित शेतकरी कुटुंबियांची भेट. पद्मश्री पोपटराव पवारांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. अण्णा हजारेंकडून सुद्धा हेलिपॅडवर फडणवीसांचं स्वागत. धनंजय मुंडे उद्या पत्रकार परिषद घेणार. वाल्मिक कराडवर आरोप करत असताना मुंडेंकडून या ठिकाणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंकडे बोट. उद्या मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. पोलीस अधीक्षक आरोपींना लवकरात लवकर अटक करतील अशी अपेक्षा. फडणवीसांनी शब्द पाळत तपास अधिकारी बदलला. आम्ही आमचा अल्टिमेटम सुद्धा मागे घेत आहोत. सरपंच देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. बीडच्या बाळासाहेब कोल्हे यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती. सोलापूरच्या बार्शीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची यातनं मागणी. कोल्हापूरच्या बिंदू चौकात अमित शहांविरोधात काँग्रेसची निदर्शनं. शहांच्या राजीनाम्याची यातनं मागणी. खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटलांची यावेळी उपस्थिती. पुण्यामध्ये लाल महालासमोर मराठा समाजाचं धरणं आंदोलन. तर बीड आणि परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा बांधव सध्या आक्रमक. पुण्याच्या सकल हिंदू समाजाचं मूक आंदोलन. तर ख्रिस्ती मिशनरीच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक. हिंदूंची फसवणूक करून यावेळी ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतरण केल्याचाही आरोप.
वाढत्या गुन्हेगारी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा. गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या पोलीस आश्वासनानंतर मोर्चा माघारी. जालन्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची रॅली. सीना कुंडलिका नदी परिसरामधील अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी. जालन्यामध्ये अवैध नळ कनेक्शन असेल तर 10,000चा दंड होणार. महापालिका प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील 3,61,000 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर, तर 1,571 अर्ज रद्द. 2 महिन्यांमध्ये 73,734 लाभार्थी. बदलापुरात पावाची लादी ही 3 रुपयांनी महागणार. बदलापूर बेकरी असोसिएशनचा दरवाढीचा निर्णय. तर 24 डिसेंबरपासून ही नवी दरवाढ लागू होणार. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणही सज्ज. कोकण किनारपट्टीवरील रिसॉर्ट आणि लॉज हाऊसफुल. एमटीडीसीच्या रिसॉर्ट बाहेर रूम शिल्लक नाहीत असे बोर्ड. लोणावळा शहरातील खंडाळा परिसरामध्ये बंद असलेली बोटिंग सुरू. बोटिंगसाठी पर्यटकांच्या गर्दीला सुद्धा सुरुवात. सोलापुरातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 27 जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी. तर आमदार देवेंद्र कोठेंच्या विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे हे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. पिंपरी चिंचवड पालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार. ऑनलाईन अर्ज मागवण्यासही सुरुवात. कल्याण सोसायटीमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणामध्ये आता कोर्टात जाणार. देशमुख कुटुंब मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार. पोलीस पुन्हा आरोपींना मदत करत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप. कल्याण पूर्वेतील कटेमावळी या कामना नगर परिसरामध्ये 5 ते 6 जणांच्या टोळीचा घरावर हल्ला. टोळक्यांकडून लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. कोळशेवाडी पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. शहापूरमधील महालक्ष्मी ज्वेलर्स बाहेर गोळीबार. गोळीबारमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्समधील कामगाराचा मृत्यू. गोळीबाराच्या निषेधार्थ शहापूरमधील बाजारपेठ आज बंद. मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याजवळ वाहतूक कोंडी. चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा हा त्रास. तर वाहनधारकांना नाहक मनस्ताप. पुणे शहरामध्ये 669 कोटींचा सायबर फ्रॉड. तर वर्षभरात 38,000 पुणेकरांच्या तक्रारीची नोंद. पोलीस निरीक्षकांची माहिती. 95 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणी नाशिकमधून 3घांनाही अटक. धुळ्यातील महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन कंपनीची 95 लाखांची फसवणूक. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये चोरी करणारा सराईत चोरटा गजाआड. तर चोरट्याकडून चोरीच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमही हस्तगत. भिवंडीतून चोरी केलेलं सोनं विक्रीसाठी आणलेल्या 4घांनाही अटक. मनमाड पोलिसांकडून छापा. येवल्यामध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे मोटरसायकलवरून जाणारे शिक्षक जखमी. शहरामध्ये नायलॉन मांजाची विक्री ही सुरूच. पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलिसांनी चोरीला गेलेले 120 मोबाईल मूळ मालकांना केले परत. बहुतांश चोरीला गेलेले मोबाईल हे परराज्यात ऍक्टिव्ह होते. कायद्याचा धाक दाखवून मोबाईल परत आणण्यात पोलिसांना यश. यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीची ऑफलाईन नोंदणी होत असल्यामुळे शेतकरी नाराज. तर आठवड्याभरापासून नंबर लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ. नाशिकच्या खामखेडा परिसरामध्ये रात्रीची कांदा लागवड. वीज पुरवठा आणि मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण. नांदेड जिल्ह्यामध्ये धुक्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला. तर गुलाबाच्या फुलावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी पुन्हा हवालदिल. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेमध्ये आंब्याच्या झाडांना या ठिकाणी थंडीमुळे मोहर बहरला. तर त्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम एप्रिल किंवा मे मध्येच मिळू शकेल. आंबा उत्पादकांचा अंदाज. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. शेतकरी आता भरपाईच्या प्रतीक्षेत. धुळे जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला. शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे सध्या शेतकरी त्रस्त. मावळ तालुक्यामध्ये रब्बी पिकांच्या लागवडीत शेतकरी व्यस्त. तालुक्यामध्ये ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाची लागवड सर्वाधिक. नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाना संपल्यामुळे सोयाबीन खरेदी थांबली. पणन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये आता तीव्र नाराजी. धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार. हिवाळी अधिवेशनादरम्यान बोनसची घोषणा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा या पिकाला पाण्याची गरज भासत असल्यामुळे शेतकऱ्यांची विनंती. पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नरमध्ये गारवा वाढला. धुक्याचा आता कांदा पिकाला फटका बसण्याची सुद्धा शक्यता.
वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती, शहरातील 17 भागातील पाणी पुरवठा यामुळे बंद राहण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं मिळणार. जिल्ह्यामध्ये 40,000 घरकुल मंजूर. जालन्याच्या कर्जतमधील राजुरेश्वर विद्यालय हे जिल्ह्यामध्ये प्रथम. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2 या अंतर्गत शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. पुण्याच्या इंदापूरमध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा, तर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये ध्यान दिवस साजरा. वर्ध्याच्या देवळीमधील माध्यमिक शाळेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शन. साहित्य प्रदर्शनामध्ये 91 विज्ञान प्रतिकृतींचा सहभाग. पलास मुद्रम या राष्ट्रीय चित्रकला शिबिराच्या निमित्तानं आंध्रमध्ये जे कलावंतांचा कलाविष्कार. चित्रकला शिबिराचा समारोप अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आवारात मोठ्या दिमाखात साजरा. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वांगी नंबर 3 इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आजी आजोबा दिन साजरा, तर शालेय विद्यार्थ्यांकडून आजी आजोबांचं पाद्यपूजन.